आज जगभरात चर्चा आहे ती भारतातील इंडिगो विमानांचे रद्द होणे आणि लाखो प्रवासी विमानतळावर अडकून पडले याची। आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एक छोटीशी घटना घडली तरी ती काही मिनिटात सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचते। अशा वेळी इंडिगोच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली परिस्थिती जगभरात पोहोचणार नाही असं झालं तर नवलच। मात्र आता प्रश्न उद्भवतो, लाखो नागरिकांची गैरसोय करणाऱ्या इंडिगो कंपनीचे पुढे काय होणार? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा MTV मध्ये आपले स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अजिंक्य सावंत। भारतात DCGA चे काही FDTL मानक ICOशी पूर्णपणे सुसंगत नसल्याबाबत पायलट संघटनांकडून अनेक वर्ष मागणी होत होती। आता FDTL मानक आणि ICAO हे नेमकं काय याचा इंडिगोच्या मागील 3 दिवसांपासून घडत असलेल्या घटनांसोबत संबंध नेमका काय समजून घेऊयात एकदम सोप्या शब्दात। FDTL म्हणजे पायलट आणि केबिन क्रू किती काळ काम करू शकतात, उड्डाणे करू शकतात, तसेच त्यांना किती विश्रांती द्यावी याचे स्पष्ट मार्गदर्शन करणारे नियम। हे मानदंड ICAO म्हणजेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना ठरवते। जगभरातील कंपन्या या नियमांचं काटेकोरपणे अनुसरण करतात। या नियमांचा आणि मानकांचा उद्देश मनुष्यबळाचा थकवा व्यवस्थापन आणि सुरक्षित उड्डाण सुनिश्चित करणे हा आहे। भारतातही या मानकांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करण्यात येत होती। नागरी विमान वाहतूक महानिदेशालय म्हणजेच DCGA ने विस्तृत सल्लामसलत केल्यानंतरच मे 2024 मध्ये नवीन नियम अधिसूचित केले। त्याची अंमलबजावणी 2 टप्प्यात म्हणजेच 1 जुलै 2025 आणि 1 नोव्हेंबर 2025 अशी ठरवण्यात आली। म्हणजेच सर्व विमान कंपन्यांना या नियमावली अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे 20 महिने इतका कालावधी उपलब्ध करून देण्यात आला। हा कालावधी नेमका कशासाठी होता ते देखील पाहूयात। नवीन FDTL चे नियम लागू करण्यासाठी पायलट व केबिन क्रूची अतिरिक्त भरती, प्रशिक्षण, रॉस्टर सॉफ्टवेअरचं अद्यतन आणि तांत्रिक बाबींची जोडणी आवश्यक असते। त्यानुसार भारतातील इतर विमान कंपन्यांनी ही प्रक्रिया वेळीच सुरू केली। मात्र इंडिगोने या नियोजनात विलंब केल्याचे संकेत या संपूर्ण मागच्या 3 ते 4 दिवसात घडलेल्या घटनेतून समोर येत आहे। तांत्रिक पायाभूत सुविधांमध्ये विशेषतः जागतिक कंपन्या चालवणाऱ्या रॉस्टर व फ्लाइट टाइम व्यवस्थापन सॉफ्टवेअरच्या अद्ययावतीकरणात अडचणी आल्या। अशातच हिवाळी वेळापत्रकातील वाढ, बदलत्या मर्यादा आणि नवीन प्रणालींशी जुळवून घेताना अखेर इंडिगोच्या ऑपरेशनल व्यवस्थेवर मोठा ताण आला आणि उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की ओढावली। इंडिगोची 1000 हून अधिक उड्डाणे रद्द झाली। जवळपास 2 लाख प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले। या अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठा गोंधळ उडाला। आज या सगळ्या गोंधळाचा 5वा दिवस आहे। अजूनही उड्डाणे नियमित झालेले नाहीत। केंद्र सरकारने आता इंडिगोवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे। केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एका निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार DGCA फ्लाइट ड्यूटी कालावधी मर्यादा आदेश तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत। ही स्थगिती हवाई सुरक्षेशी तडजोड न करता केवळ प्रवाशांच्या, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक गरजांसाठी वेळेवर विमान प्रवासावर अवलंबून असलेल्या इतरांच्या हितासाठी घेण्यात आला आहे। केंद्र सरकारने या व्यत्ययाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे। या चौकशीत इंडिगोमध्ये काय चूक झाली याची तपासणी केली जाईल। योग्य कारवाईसाठी आवश्यक तेथे जबाबदारी निश्चित केली जाईल आणि भविष्यात अशा प्रकारचे व्यत्यय टाळण्यासाठी उपाययोजनांची शिफारस देखील केली जाईल, जेणेकरून प्रवाशांना पुन्हा अशा अडचणींना तोंड द्यावं लागू नये। आता उड्डाणे नियमित करण्यावर देखील केंद्र सरकार भर देत आहे। अशातच इंडिगोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात अचानक वाढ केली। याची देखील दखल केंद्र सरकारने घेतली आहे। मंत्रालयाने आपल्या नियामक शक्ती वापरून प्रभावित सर्व मार्गांवर योग्य आणि तर्कसंगत भाडेवर्ग सुनिश्चित केले आहेत। सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत। निश्चित करण्यात आलेल्या भाडे सीमांचे काटेकोरपणे पालन करणं आता या कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे। ही मर्यादा परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत लागू राहील।
मंत्रालयाकडून वास्तवकालीन आकडेवारीद्वारे तसेच विमान कंपन्या आणि ऑनलाईन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म सोबत सक्रिय समन्वय साधत भाडे पातळीवर सतत कठोर नजर देखील ठेवण्यात येते आहे। निर्धारित मानकांचं कोणतंही उल्लंघन झालं तर जनहिताच्या दृष्टीने तात्काळ कारवाई देखील करण्यात येईल असा इशाराच केंद्र सरकारने दिला आहे। आता इंडिगोवर कारवाई करण्यासोबतच केंद्र सरकार इंडिगोच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या व्यत्ययामुळे आणि प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेच्या मदतीने आता पुढे सरसावली आहे। प्रवासी प्रवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे। विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांना 100हून अधिक ठिकाणी अतिरिक्त डबे जोडल्यावर रेल्वे मंत्रालयाने आता वाढलेल्या प्रवासी गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी काही विशेष गाड्यांची देखील घोषणा केली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने देशातील अनेक शहरांना जोडणाऱ्या 75 पेक्षा अधिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। विमानतळावर अडकून पडलेल्या आणि आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू न शकलेल्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे। या विशेष गाड्यांचे आरक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून सुरू झालं आहे। इंडिगोमुळे निर्माण झालेले हे संकट एका कंपनीपुरते मर्यादित नसून त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आपत्कालीन परिस्थिती ओढवू शकते, हेच या मागील 5 दिवसात घडलेल्या घटनेतून लक्षात येते। अशा घटनांचे परिणाम केवळ कंपनीपुरते मर्यादित राहत नसून याचा फटका संपूर्ण राष्ट्राला देखील बसू शकतो आणि त्याची किंमत देखील चुकवावी लागू शकते, हेच या संपूर्ण घटनेतून दिसून येतं। या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। MahaMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।